तर भाऊसन नवीन ब्लॉग मग सर्वांना स्वागत सर. मी तुम्हाला भाऊ चेतन मोरे आणि आज आम्ही जाहिरीत पावागड गुजरात. मग तर चला मग व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग आपण आता निघेल सर, गाडी बसेल सर, मागे किशोर बसेल सर, मी इकडे बसेल सर. अजून आपल्याला पुढं दुनिया हवी ना सर रोजी. मग चला मग व्हिडिओ पाहत राहा, फुल एन्जॉय करणार आम्ही. चला मग. सापुतारा मग पाहू शकता तुम्ही. सापुतारा नजारा रातनं काहीच नाही तुम्हाला नाका लागणार ते. मग आम्ही सापुतारा मग मस्तपैकी आटे जेवण करत मग निघलत आम्ही करून. पाहू शकता तुम्ही. जेवणास ऑर्डर दिली होती नितीन भाऊ. तर बाबा आणि इकडं किशोर. चला मग घेऊन जाता आता करा मी. चला मग. तर आम्ही बराच पुढे लागलो होतो. आम्ही आता एक ठिकाणी चहा बी पिल्या. बराच टाईम झाला होता, तरी 1-1.5 वाजलं होतं आम्हाला. आटे चहा बी पिल्या आणि आम्ही पुढं निघणार. आणि पुढं अजून आम्ही पेट्रोल पंपवर थांबला. पाहू शकत तुम्ही. थोडासा थांबलो आम्ही तिथं. परत एकदा आम्ही पुढं जायचं आणि चहा बी पिल्या, मस्त थोडासा नाश्ता करूया आणि लगेच तरुण थोडे मग निघत आम्ही. आणि नितीन भाऊ पा कशा भांग पाडरी तुम्ही. आणि आता आरून निघायचं. पाहू शकत तुम्ही. बराच टाईम जायचं. थोडाच पुढं झाल्यानंतर आम्हाला उजेडाकडे या. सकाळीच ना 6 वाजेल तर मस्तपैकी नजारा असं. थोडा पाणी पण चालवता. चला मग आता पुढं. तर आता आम्ही पाहू शकत तुम्ही. बाकी जण उठी जायचं आणि झोपेल अजून. आणि ते काय होता काय माहिती, एकदम भारी होता. मंदिर बी नाहीच पण काय होतं काय माहीत. मंदिर सारखं वाटतं. तुम्हाला माहिती सांगा बघून जायचं. तर आम्ही फायनली पुशी जायचं पावागडला. पाहू शकत तुम्ही. पहिला दर्जा लागेलचा आम्हाला. आटे पाहू शकत तुम्ही. एकदम भारी नजारा असा पावसून आटे. आणि जास्त दुखत असल्यामुळे आम्ही जास्त काय दाखवू शकणार नाही मी. हाय जे आम्ही आता एंट्री पहिली दर्जामयी. चला मग आपण आता पुढे जाऊ. गाडी मी चालत राहणार व पाहू शकत तुम्ही. आणि आपल्याला लागणार आहे दुसरा दर्जा. आणि आठवून आपल्याला थोडासा वर घाट लागणार 10-12 किलोमीटरना वर जात होता गाडीवर. तडपणं गाडी निघ जाय. तडून आपल्याला पाय किंवा लिफ्टनवर वर जाणं पडत. चला मग.
आणि पुढं समोर तुम्हाला दिसत होई मायनागड एकदम भारी नजारा असं पावसून. आणि पण धुईमुळे आपण काही करू शकणार नाही जास्त. एकदम भारी पावासारखा सीनचं एकदम भारी एकदम जबरदस्त असं एकदम भारी नजारा असं पावसून. पाहू शकत तुम्ही पावसवर एकदम भारी नजारा असं आठवून पण एकदम भारी व्ह्यू दिशिरीत पाहू शकत तुम्ही. आणि आम्ही आता फायनली वर तिकडं पुजायचं पार्किंगला गाडी दिलचं आम्ही पाहू शकत तुम्ही. आणि आपल्याला आठवून लिफ्ट किंवा पायी जाणं पडे. तर मग चला आपण आता पाहू आपण कशा काय जावं ना काय. चला मग. तर आपण काय लिफ्टवर गेला नाही, आम्हाला दुःखीमुळे काही दिसणार नाही. तर किती उंच गड साजा काय. आम्ही ते एकदम फॉर्म तावताव मग चला म्हणतं काय एवढा जाण्याचं. चला मग आम्ही एकदम तावताव चढायला घ्यात गडवर. चला मग. आणि बराच पुढं आल्यानंतर म्हणतं काय येत नाही अजून, काय येत नाही अजून. तर खूप उंचसं एकदम उंचसं बसून पायी तर 2205 काहीतरी पायऱ्या असत डायरेक्ट. आपल्याला तेवढं जाणं असत आणि आपल्याला काल फक्त 1800 पायऱ्या धरलेला. तर चला मग आरोग्य दर्शन घेऊ मस्तपैकी मायना. चला मग पुढं. आणि यपा लिफ्टन कशा एरीत पाहू शकत तुम्ही. किशोर पाकाया सांगले भाऊ कव येईल मग म्हणतं आता लागे चाल. हा मग कवस ना चालेच रीत मग आम्ही मग अजून काय येत नाही मग म्हणतं चाल अजून बराच जण असं आपल्याला. आम्ही आता बराच भरपूर झाला त्यातला व्ह्यू दाखवले अजून तुम्हाला एकदा पहा कशा एकदम भारी धबधबा जरा एकदम भारी पाणी पडली पाहू शकत तुम्ही. तर भयान दमी गेल मग थोडासा बसविणार आम्ही 1100 पायऱ्या चढेल सर. अजून बऱ्याच जण असं आम्हाला. तर चला म्हणतं बशी काय आपण पोचणार नाही. चला म्हणतं हळूहळू चालणार आपण. चला मग. आणि बऱ्याच पुढे झाल्यानंतर थोडीशी सपाट लागणे. आणि तुम्ही आता पाहू शकत किती जबरदस्त पट्ट्या बनेल ताटे जनतेने म्हणून ते असे इकडं मागेला असंही. चला मग पुढं गेल्यानंतर आम्हाला लागणार दुकानं जबरदस्त इकडल्या साईडला पण तिकडल्याला पण दुकानं होतात. आणि डायरेक्ट आम्ही चढून होणार तरुणपर्यंत दुकानं असत वरपर्यंत.
तर भाऊजवन आताशी आम्ही पायऱ्या फिरतो अजून बराच वर जाणं असं पाहू शकत तुम्ही. जबरदस्त वरस डोंगर एकदम उंचा उंचा असं मायना. आता काय चालू सर माझं बेकार दुकान सर. आम्ही आता टाकावर खूप जायचं पाहू शकत नाही समुद्र असल्याने काही दिसत नाही. आणि थोडीसे दुका गई त्यांनी मग तुम्हाला आता टाका काढदे पाहू शकत तुम्ही अशा नजारासाठी टाकाना पाहू शकत. आणि इकडं वर दुकामं इकडं मंदिरचं. चला मग आपण आता निघेलचं नारळ वेगळ्या घ्या चला मग. तर आपल्याला गरजा लागेलचं अजून थोडासा मंदिर आता पाहू शकत तुम्ही भोलेनाथ दिससाठी. आणि आपण आता एंट्री करी आठवून मस्तपैकी चला मग. तर पावसाळ्यात आटे धुवीमुळे काही दिसत नाही पाहू शकत तुम्ही जबरदस्त दिसत. तर भाऊसवन फायनली आम्ही मंदिर पोहोचले जायचं पाहू शकत तुम्ही मंदिरना नजारा. आणि आपल्याला दुखटमुळे काही दिसणार नाही जास्त जेवढा दिसेल तेवढा पाहा तुम्ही एकदम भारी नजारासाठी. आणि आम्ही फायनली आटे दर्शन घेऊया मायना आणि आटे एकदम भारी खास बातचं ती म्हणजे आटे एकदम भारी दर्शन भेट. कधी लुटालूट करता नाही का काय नाही कितनी पण जल्दी जाऊ द्या त्याने पण चालता नाही. चला मग दर्शन विषय मस्तपैकी वहिना किशोर मी निघेल सर पुढं काल उतराने. चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. टाटा.